ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। हिरव्या चाऱ्याची आवक डबल, मागणी निम्म्यावर। इचलकरंजी येथील वैरण बाजारात दर गडगडले। गेले 8 दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे हिरव्या चाऱ्याची मुबलकता वाढली आहे। इचलकरंजी येथील वैरण बाजारामध्ये हिरव्या चाऱ्याची आवक डबल झाली आहे, परंतु शेतकऱ्यातून चाऱ्याची मागणी निम्म्यावर आली आहे। परिणामी गेल्या आठवड्यामध्ये पेंडी मागे 10 ते 15 रुपये असणारा दर सध्या 7 ते 8 रुपयावर येऊन ठेपला आहे। त्यामुळे चारा विक्रेते हवालदिल झाले आहेत। इचलकरंजी शहरातील नदी वेस नाक्यावर असणाऱ्या वैरण बाजारामध्ये दररोज सुमारे 8 ते 10 हजार हिरव्या चाऱ्यांच्या पेंड्यांची उलाढाल होत असते। सध्या सर्वत्र पावसाचं वातावरण असल्याने चाऱ्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात झाली आहे। त्यामुळे वैरण बाजारात येणाऱ्या हिरव्या चाऱ्याची आवक ही वाढली आहे। सध्या वैरण बाजारामध्ये 15 ते 20 हजार पेंड्यांची आवक सुरू आहे, परंतु आजूबाजूच्या परिसरामध्ये हिरव्या चाऱ्याची मुबलकता वाढल्याने शेतकऱ्यांमधून होणारी मागणी ही निम्म्यावर आली असल्याने चाऱ्याच्या पेंड्या तशाच पडून आहेत। चारा विक्रेत्यांमध्ये चाऱ्याचं काय करायचं असा प्रश्न उभा राहिला असून अपेक्षित दरही मिळत नसल्याने हवालदिल झाले आहेत। दरम्यान पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढली, त्यामुळे शेतकऱ्यांची मागणी कमी होत असल्याने सध्या पेंडीला 5 ते 8 रुपये दरम्यान दर मिळत असल्याने आर्थिक नुकसान सोसावं लागत असल्याचं चारा विक्रेते समीर ओगले यांनी सांगितलं। महानकरे न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी।